महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे भव्य जनता दरबार संपन्न झाला। या जनता दरबारात नवी मुंबई आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या प्रलंबित समस्या आणि मागण्यांचे निवेदन थेट वनमंत्र्यांकडे सादर केले। जनता दरबारचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, महावितरण आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी प्रामुख्याने पाणी पुरवठा, वीज, रस्त्याची दुरावस्था, सिडको पुनर्विकास आणि स्थानिक शासकीय कामातील दिरंगाईबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। न्यायालयाच्यामुळे पण त्याच्याबद्दल काही संमिश्र प्रतिक्रिया नाही, मला असं समजलं की ज्याला न्यायालयाने ज्याला विचारणा केली त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांची नावं दिलेत। आता ही अनधिकृत बांधकामाची प्रक्रिया म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी जाणता झाल्यापासून मुंबईच्या उपनगरामध्ये 1962 साली काही प्रमाणामध्ये झोपड्या आल्या। त्याच्या अगोदर काही प्रमाणामध्ये माहीमची झोपडपट्टी म्हणजे धारावी या ठिकाणी काही लोकांचा झोपडपट्टीत सहवास आणि रवास होता। आज जर तुम्ही जर बारकाने बघितलं तर मुंबईमध्ये जवळजवळ 60% लोकवस्ती ही अनधिकृत बांधकामामध्ये आहे। म्हणजे आता अधिकृत झाले असतील SRAच्या वगैरे माध्यमातून, परंतु मुंबईची लोकसंख्या 60% ही राज्याच्या किंवा केंद्राच्या जमिनीवर उभारलेली आहे। मी ज्याला पालकमंत्री 95ला झालं त्यावेळेला लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकाम होते आणि माननीय न्यायालयाने त्या निष्कासित करण्याचे निर्देश दिले होते। महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेले नाहीत, वारंवार विविध ठिकाणी कारवाई करतात। काही वेळेला सण सुदी असते। आता 5 जून पासून बांधकामे तोडायची नाही, 5 सप्टेंबर पर्यंत अशा प्रकारचं राज्य सरकारचं धोरण आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सण येतात, काही उत्सव असतात आणि पोलिसांची जर त्या ठिकाणी कुमक नसेल तर अनधिकृत बांधकाम तोडणं शक्यच नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकारी वर्गाने निश्चितपणे कारवाई केलेल्या आहेत। इट इज ऑन रेकॉर्ड। जर का तुम्ही काढलात तर सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी कारवाई केल्यात, परंतु ज्या प्रमाणामध्ये बांधकाम जर मी तुम्हाला सांगतो, जर का ह्या MMRD परिसरामधल्या सर्वच बांधकामं तोडली तर यादवी निर्माण होईल। आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितले प्रत्येकाला छप्पर मिळालं पाहिजे। त्याचंच एक रिझल्ट म्हणून साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महसूल विभागामार्फत एक मंत्रिमंडळासमोर एक नोट आणली, ज्या प्रस्तावामध्ये 2011 पूर्वीचे जे रहिवासी आहेत, वन विभाग आणि संरक्षण विभाग सोडून सिडको असो, महापालिका असो किंवा MIDC असो, या सर्व जमिनीवरची राहती घरं शून्यापासून 500 स्क्वेअर फुटापर्यंत 10% माझ्या दृष्टिकोनातून, 500 ते 1000 20% आणि 1000 ते 1500 30% तिथल्या रेडी रेकनरच्या त्या जमिनी त्यांच्या नावावर करणार असं धोरण घेतलेलं। आता हे धोरणाची अंमलबजावणी करण्याकरता वेळ जाणार आहे। माननीय न्यायालय म्हणजे कोणते माणसंच आहेत, माणुसकीचा गैर त्यांना पण आहे। वस्तुस्थिती जर समजावून त्यांना जर सांगितली हिमतीनं, अजंतेपणे काही अधिकाऱ्यांनी नालायकपणा केलाय, हलकटपणा केलाय, त्यांच्या कारखंडामध्ये अनधिकृत बांधकाम वाढली ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही। माननीय न्यायालयाचा जो कधी कधी उद्रेक होतो तो पण चुकीचा असं म्हणता कामा नये, परंतु आता राज्य सरकारनं धोरणच घेतलेलं आहे, तर त्या धोरणाच्या अनुषंगानं अंमलबजावणी आम्ही करू अशा प्रकारचं माननीय न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट केलं तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघू शकतो।